नमस्कार, मी अमोल जोशी. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक, म्युच्युअल फंड अशा विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करून श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत तरुण पिढीने आपली गुंतवणूक कुठं व कशी करावी या विषयावर. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी रावले यांचं आपण स्टुडिओमध्ये स्वागत करूया. शशांकजी, स्वागत तुमचं. रावले यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि गुंतवणूक सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर शशांक रावले यांच्याकडून जाणून घेऊया तरुण पिढीला कशा प्रकारे आपली गुंतवणूक करायला हवी, कुठे आणि कशी करायला हवी याविषयी. शशांकजी, पहिला प्रश्न हाच येतो की तरुण पिढीने सध्याच्या काळामध्ये कुठे आणि कशी गुंतवणूक करायला पाहिजे? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, अशी तरुण पिढी ज्यांचं आता वय एकदम यंग आहे, म्हणजे आताच मे बी कॉलेज करतात किंवा कॉलेज संपूर्ण आता नोकरी धंद्याला लागलेले आहेत, त्यांच्याकडे रिस्क टेकिंग ॲबिलिटी आणि म्हणजे पैसे कमवायची ॲबिलिटी भरपूर जास्ती असते. तर त्या व्यक्तींनी अशा ठिकाणी पैसे लावा ज्या ठिकाणी रिस्क टू रिवॉर्ड रेशिओ हा जास्ती आहे. म्हणजे थोडंफार जास्ती रिस्क पण आहे. रिस्क म्हणजे काय तर कॅल्क्युलेटेड रिस्क. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जोपर्यंत आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घेत नाही तुम्ही आयुष्यामध्ये तुम्ही ग्रो होऊ शकत नाही. त्यातनं माझं एक वाक्य आहे जे मला तुम्हाला सांगायला आवडेल. 2 वाक्य मला सांगायला लागतील. त्यानं पहिलं जे वाक्य असं आहे दॅट मोर द रिस्क यू टेक मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. आपल्या आयुष्यामध्ये जेवढी तुम्ही जास्ती रिस्क घ्याल तेवढं तुम्हाला जास्ती फायदा होईल, पण ती रिस्क कॅल्क्युलेट असले पाहिजे. असं नाही बाबा कोणते म्हणतो बाबा टाक इकडे पैसे किंवा गुंतव इथे, तर तसं नाही. प्रॉपरली कॅल्क्युलेट रिस्क, त्याचा योग्यरित्या अभ्यास करून त्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तरच तुमच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल ग्रोथ ही होईल. आणि सेकंड जे स्टेटमेंट आहे जे मी आवर्जून लोकांना सांगतो माझ्या, आणि तो आणि ते खरं आहे, ते म्हणजे दॅट इफ यू डोंट टेक रिस्क इन युअर लाईफ इटसेल्फ बिकम बिग रिस्क. जर तू तुमच्या आयुष्यात रिस्क घेत नसाल तर तुमचं आयुष्य स्वतःच एक भरपूर मोठी रिस्क ही बनवून राहिलं. रिस्क घेणं हे फार गरजेचं आहे. ओके, आपण कुठलंही काम करतो, काही करतो, आज आपण ट्रॅव्हलिंग करतो, काही करतो, प्रत्येक ठिकाणी रिस्क ही असतेच. ओके, आज आपले प्रेक्षक जे आपला कार्यक्रम बघतात ते त्यांनी वेळेची रिस्क घेतलेली आहे. राईट, आपला मौल्यवान वेळ आपल्या शोसाठी देतात, त्यामुळे त्यांना काहीतरी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. बरोबर, तर प्रत्येकाने रिस्क ही घ्यावीच लागते. तर म्हणून मी बोलतो तरुण पिढीने जास्तीत जास्त रिस्क घेऊन, कॅल्क्युलेट रिस्क घेऊन आपली गुंतवणूक करावी. त्यांना भरपूर चांगला फायदा. म्हणजे इक्विटी आणि प्रॉपर्टी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटमध्ये जेवढा पण पैसा जो आहे, ओके, तो घुमून फिरून 2च गोष्टी मिळतो. एक आहे इक्विटी म्हणजे शेअर बाजार, आणि दुसरं आहे प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता. बाकी तुम्ही कुठल्याही घ्या, बँका घ्या, म्युच्युअल फंड घ्या, इन्शुरन्स घ्या, बॉन्ड्स घ्या, पोस्ट ऑफिस घ्या, ह्यांचा सगळ्यांचा पैसा घुमून फिरून ह्या 2 गोष्टींमध्ये येतो. आणि बाकीच्या मी म्हटलं बँका, म्युच्युअल फंड वगैरे हे सगळे एजंट्स आहेत. हे एजंट्स उचलून पैसा जो आहे तो इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्येच लावतात. जर तुम्हाला ह्या 2 गोष्टींचं योग्य ज्ञान असेल तर तुम्ही आणि त्या ठिकाणी तुम्ही योग्य तिथे गुंतवणूक केली तर तुम्हाला भरपूर चांगलं आर्थिक यश हे मिळू शकतं. ओके, तर इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये. त्यानंतर आणखीन प्रॉब्लेम असतो यंगस्टर्सचा, ते म्हणजे मी पाहिलेलं आहे की ठीक आहे, इक्विटीमध्ये जर गुंतवणूक करायचं, आम्ही इक्विटी शेअर बाजार, ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचं आम्ही ज्ञान देतो, त्यासाठी आम्ही यंगस्टर्सना आम्ही मदत करूच. ओके, आपल्या तरुण पिढीला. ओके, आणि एकदम छोट्याशा गुंतवणुकीपासून देखील ते चालू करू शकतात. आज जेव्हा यंगस्टर्स जेव्हा पहिल्यांदा नोकरी धंद्याला लागतात तेव्हा काय त्यांना भरपूर मोठा पगार नसतो. राईट, तर त्यांना एक भीती असते, बाबा मी गुंतवणूक केली तर भरपूर मोठा पैसा लागला. असं काही नाही. तुम्ही काही रुपयांमध्ये किंवा काही हजारांमध्ये देखील तुम्ही पैसे लावू शकता. 200-500 रुपये पण महिन्याला किंवा काही 1000 रुपये महिन्याला लावून सुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने आर्थिक यश मिळू शकता. पण त्याची तुमची गुंतवणूक जी आहे ती कालांतराने टाकत गेली पाहिजे. असं नाही की वन टाइम इन्व्हेस्टमेंट झाली नाही पाहिजे. ओके, तुमचं बिकॉज ऑलवेज रिमेंबर वन थिंग की इन्व्हेस्टमेंट ही वन टाइम प्रोसेस नाही, इट्स अ हॅबिट, इट्स अ जर्नी, इट्स अ हॅबिट. तुम्ही कालांतर दर महिन्यात तुम्ही जे काय पैसे कमवता त्याच्या दर महिन्याला त्यातनं तुम्ही, किंवा जे कॉलेज स्टुडंट्स असतील, ओके, आज नको त्या गोष्टींमध्ये मुलं पैसे घालवतात, मोठे मोठे मोबाईल फोन काय घेऊन फिरतात, मोठ्या गाड्या काय घेऊन फिरतात. ओके, त्याच्या बदली त्यातनं थोडा पैसा वाचून जर तुम्ही गुंतवणुकीमध्ये ठेवला तर तुम्हाला भरपूर चांगला, मी बोलत नाही मोठा, पण थोडा जरी पैसा टाकला तर तुम्हाला भरपूर चांगला फायदा तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. ओके, आणि हे झालं इक्विटीबद्दल की तुम्ही छोट्या पैशामध्ये पण ट्रेडिंग किंवा गुंतवणुका चालू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आणि दुसरं जे आहे ते आहे प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टी म्हणजे मुलांना मोठं टेन्शन असतं की यार प्रॉपर्टी घ्यायची म्हटलं की आज ते समजा आज एक एक्झाम्पल यंगस्टर आहे ज्याचा नॉर्मल एक पगार आहे, नवीन तो कामाला लागला आहे,
तर तो विचार करू ना आता मला ना प्रॉपर्टी अफोर्डेबल नाही आहे, ओके, तर मी माझा थोडा पगार वाढू दे, त्यानंतर मी प्रॉपर्टी घ्यायचा विचार करतो. एक काही वर्षानंतर त्याचा पगार पण वाढलेला असतो, पण जेवढा पगार वाढतो, आज जर बोलायला गेलं तर एका व्यक्तीचा पगार जास्तीत 6-7-8% दर वर्षाला वाढतो, ओके, आणि त्यानंतर आणि जी प्रॉपर्टीचे भाव जे आहेत ते कमीत कमी 10-12-13% दर वर्षाला वाढतात. कमीत कमी 5-6% गॅप हा राहतो. त्यानंतर तो 3-4 वर्षानंतर ज्यावेळी तो विचार करतो मी प्रॉपर्टी घेईन, त्यावेळी कळतो पगार तर वाढलाय पण प्रॉपर्टीचे भाव त्याच्याहून जास्त वाढलेले आहेत. तर जे म्हणजे 2-3 वर्ष तो विचार जे करत होता की बाबा घेऊ शकतो, आता तो विचार पण नाही करू शकत, एवढ्या महाग प्रॉपर्टीज होऊन जातात, तर त्यांच्या हाताच्या बाहेर निघून जातं. तर माझं म्हणणं असं आहे, जे यंगस्टर्स आहेत त्यांनी एक काम करावं. त्यांनी पहिली गोष्ट, जर ठीक आहे तुम्ही जसं तुम्ही नोकरी धंद्याला लागला, तुम्ही मोठी प्रॉपर्टी नाही घेऊ शकत ना, छोटी घ्या, छोटीशी प्रॉपर्टी घ्या, जिकडे 1 BHK 2 BHK नाही, ठीक आहे 1 रूम किचन घ्या. अच्छा 1 रूम किचन पण अफोर्ड होत नाही, छोटीशी लँड घ्या. अच्छा लँड पण अफोर्ड होत नाहीये, ओके, एकदम कमी पगार आहे, तर सिंडिकेटमध्ये प्रॉपर्टीज घ्या. ओके, तुम्ही गुजराती मारवाडी लोक जर पाहिली तर ती लोक सिंडिकेटमध्ये प्रॉपर्टीज घेतात. आपली मराठी माणसं ट्रेंड फॉलो नाही करत, पण सिंडिकेट म्हणजे काय, 4-5 मित्रमंडळी मिळून एक प्रॉपर्टी घेऊ शकता. ठीक आहे, एकट्याला अफोर्डेबल नाही ना, 4-5 जण मिळून एक प्रॉपर्टी घ्या. ओके, छोटी तर छोटी घ्या. ओके, पण आणि त्याचा तुम्ही जे काय आहे तुमचं ते पेपरवर्क त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. ओके, पण ह्याचा फायदा असा होईल की काही वर्षानंतर ज्यावेळी तुम्हाला मोठी प्रॉपर्टी घ्यायची असेल, त्यावेळी ज्या तुम्ही जुनी जी प्रॉपर्टी घेतली आहे 4-5 लोकांनी मिळून, त्याचं तुम्हाला अप्रिशिएट मिळालं असेल, तुमचा जो भाग असेल तो भाग त्यानं तुमची वाढलेली सॅलरी आणि तुम्ही काही साठवलेले पैसे हे सगळं मिळून तुम्ही तुमची नवीन प्रॉपर्टी घेणं तुम्हाला फायदेशीर होऊ शकतो. तुम्ही आणि कदाचित तुम्ही तुमचं प्रॉपर्टी स्वप्न हे साकार करू शकता. ओके, लवकरात लवकर या प्रॉपर्टीच्या रेसमध्ये घुसा. जर तुम्ही रेसमध्ये आता नाही घुसला तर पुढे तुम्हाला म्हणता ना, तर तुम्ही विचार पण नाही करू शकता एवढ्या महागड्या प्रॉपर्टी झालेल्या असतील. तर ते हे त्यांनी फॉलो केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे मुलांनी इव्हन बिझनेससाठी किंवा त्यांच्या नोकरी किंवा बिझनेससाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांनी पैसा लावला पाहिजे. उदाहरण काय, समजा एक व्यक्ती व्यवसाय करताय, पहिला आपण व्यवसायाबद्दल बोलूया. व्यवसाय करायची इच्छा असेल तर त्यांनी आपल्या पहिल्या आयुष्यामध्ये त्यांनी म्हणजे नोकरी किंवा बिझनेसला लागला, बिझनेस चालू केल्यानंतर त्यांनी बाकी ठिकाणी गुंतवणुका न करता त्यांनी स्वतःच्या व्यवसायामध्ये, जो व्यवसाय करायचा स्वतःच्या व्यवसायामध्ये त्यांनी जास्तीत जास्त गुंतवणुका केल्या पाहिजे. ओके, त्यानंतर मग हळूहळू त्यांनी इक्विटी मार्केटमध्ये वगैरे गुंतवणूक चालू केली पाहिजे. म्हणजे दोन्ही तुम्ही बॅलन्स केलं, तुमच्या व्यवसायाची गुंतवणूक आणि शेअर बाजाराची. कारण तुम्ही ज्यावेळी शेअर बाजारात गुंतवणूक करता त्यावेळी तुम्ही काय करता, कंपन्यांना व्यवसाय करण्यासाठीच पैसे आहेत आणि कंपन्या व्यवसाय करून जो त्यांना जो बेनिफिट होतो त्यात आणि जो प्रॉफिट होतो त्यातनं तो प्रॉफिटचा हिस्सा जेवढा तुम्ही गुंतवला पैसा त्यातनं तुम्हाला तो रिटर्न्समध्ये देतात. तर तुमचं बॅलन्स असलं पाहिजे. जे व्यवसाय करतात आणि जी नोकरी करतात त्यांना पण मला बोलायला आवडेल की बाबा तुमचा पण पैसा गुंतवलेला असलाच पाहिजे मार्केटमध्ये. आणि इव्हन आणखीन एक गोष्ट मुलं करतात ते म्हणजे जेव्हा नवीन नोकरी वगैरे लागतात तर ते पैशाकडे जास्ती कल ठेवतात की बाबा मला ज्या ठिकाणी जास्ती पैसा मिळेल त्या ठिकाणी ते लोक म्हणजे पॅकेज जिकडे हाय असेल, ओके, मग ते बघत नाही बाबा इथे म्हणा की बाबा किती दिवस आपण टिकू शकतो किंवा किती परमनंट ही नोकरी आहे ते बघत नाही. तर असं बघू नये, ज्या ठिकाणी तुमचं फ्युचर चांगलं असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला जास्ती शिकायला मिळत असेल त्या ठिकाणी तुम्ही नोकरी धंद्याला लागा. ओके, नोकरी करा आणि भले आता तुम्हाला भले कमी पैसे मिळतील पण पुढच्या काही वर्षामध्ये तुम्हाला भरपूर आर्थिक यश हे मिळू शकतं. आणि आणखीन एक शेवटची गोष्ट ह्याबद्दल बोलायची म्हणजे मला सांगायला आवडेल की तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक पहिली करा. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही म्हणजे पुस्तकं विकत घ्या. ओके, त्यानंतर तुम्ही काही म्हणजे तुमच्या डेव्हलपमेंटचे कोर्सेस असतील ते करा. तुमची नुसतं म्हणता ना डेव्हलपमेंट काय अनेक लोक करतात की इकडनं डेव्हलपमेंट म्हणा मानाच्या खालच्या भागावरनं डेव्हलपमेंट करता ना, पण इकडे कोणी डेव्हलपमेंट करणार ना, ह्याला मेन खाद्य मिळालं पाहिजे ना. तर तुमचं ज्ञान वाढवायचा प्रयत्न करा. कारण एक ठराविक वय निघून गेलं, ओके, त्यानंतर आपला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहत नाही. आणि नॉलेज इज अ पॉवर. आज जे तुम्ही पैसे कमवत आहेत इट्स अ बाय प्रोडक्ट. ओके, मेन जे असतं तुमचं ते नॉलेज आणि टॅलेंट. जेव्हा तुम्ही तुमचं नॉलेज, टॅलेंट आणि तुमचं पोटेन्शियल दाखवता तर ते दाखवल्यानंतर तुम्हाला बाय प्रोडक्ट म्हणून तुम्हाला पैसा येतो. तुमच्याकडे काही टॅलेंट नसेल आणि तुम्ही नुसतं म्हणाला पैसे कमवतो, तुम्हाला कोणी पैसे आणून देणार नाही. तर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आणि इव्हन फिजिकल डेव्हलपमेंट, तुमची हेल्थ, ओके, हेल्थसाठी देखील तुम्ही पैसा तुमचा वापरू शकता. ओके, मेन यंगस्टर ज्याने का तुम्हाला पुढे जाऊन कुठले आजार वगैरे होणार नाही. असंही होतं की भरपूर लोक पैशाच्या मागे पडत असतात, दिवस रात्र काम करतात आणि इव्हन म्हणा ना दिवस रात्र मेहनत घेतात पण झोप कमी घेतात, भरपूर स्ट्रेस घेतात
आणि त्यानंतर त्यांच्या म्हणजे 40-45 उलटल्यानंतर त्यांना मोठे मोठे आजार सुरू होतात. ओके, म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर मग हायपर टेन्शन. ओके, हे सगळे कसले प्रकार आहेत? ओके, हे सगळे म्हणा ना म्हणजे टेन्शन आणि तुम्ही प्रेशर कशाचे प्रकार आहेत. तर हे करू नये. जर तुम्ही भरपूर पैसा कमवला पण जर तुम्ही फिजिकली फिट नसाल तुम्ही त्या पैशाचा उपभोग त्याचा म्हणा तुम्ही उपभोग घेऊ शकत नाही. ओके, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या हेल्थला पहिले सांभाळायला पाहिजे. नाहीतर तुम्ही आज जे कमवलं ते उद्या जाऊन तुम्ही सगळा पैसा डॉक्टरवरती खर्च कराल. तर हे तुम्ही करायला पाहिजे. बिलकुल. कुठे कुठे आणि कशा कशा प्रकारे करायला हवी गुंतवणूक तरुणांनी हे तुम्ही सांगितलं. त्याचबरोबर आता तुमच्याकडून आम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल की कुठे कुठे गुंतवणूक करू नये आणि का. ओके, पहिलं कुठे करू नये ते सांगतो, त्यानंतर मी त्याच्या मागचं का हे कारण सांगतो. त्यानंतर पहिलं जे आहे अनेकदा मी पाहिलं, पहिली गोष्ट मुलं काय करतात, पैसे कमवतात सेव्हिंग मध्ये ठेवून देतात. तुम्ही जर यंग असाल, ओके, तुमचं 25-30च्या खाली वय असेल, ओके, इव्हन 35च्या खाली जरी वय असेल आणि जर तुम्ही नुसते सेव्हिंग करून पैसे ठेवला तुम्हाला कधीच आर्थिक यश मिळणार नाही. का? कारण सेव्हिंग अकाउंटला जर तुम्ही पैसे ठेवले त्यामुळे तुम्हाला हार्डली 4-4.5% तुम्हाला व्याजदर मिळतं. आणि महागाई जी वाढते ते 12-13-14% कमीत कमी महागाई वाढते. दर वर्षाला महागाई तुमचे पैसे खात बसते. त्यामुळे तुमचं सेव्हिंग अकाउंटला पैसे ठेवून फायदा नाही. ओके, त्याच्यानंतर बेटर ऑप्शन काय वाटतं त्यांना, FD करतो मी. तर पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग नव्हती, भारतीय इकॉनॉमी, जेव्हा शेअर बाजार खाली होतं, ओके, त्यावेळी FD वगैरे ठीक होतं, जेव्हा तुम्हाला 14-15-16% व्याजदर मिळायचं. पण आता ते व्याजदर अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे. तर आता FD वगैरे करण्यात काही अर्थ नाही आणि स्पेशली यंगस्टर्सने तर करूच नाहीये. ओके, तर FD वगैरे मध्ये पैसे लावायचे नाही, कारण त्यामुळे तुम्हाला महागाईपेक्षा भरपूर कमी रिटर्न्स हे मिळतात. त्यानंतर इव्हन तुम्ही इन्शुरन्समध्ये लोक नवीन जेव्हा नोकरी धंदा लागतात तेव्हा ती लोक फॅमिली प्लॅनिंग करतात, फायनान्शियल प्लॅनिंग करतात, त्यावेळी ती लोक इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवतात. ओके, की बाबा मला 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर म्हणजे माझी जेव्हा मुलं होतील तेव्हा मला एवढे पैसे मिळतील, लमसम अमाऊंट मिळेल, पहिली गोष्ट आणि मॅच्युरिटी मिळेल. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलं म्हणजे की इन्शुरन्स हा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट नाहीये. भारतातील 95% लोकांना वाटतं की इन्शुरन्स हा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट. इन्शुरन्स हा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट नाही, हा टू इन्शुअर म्हणजे एक सिक्युरिटी म्हणजे लाईफमध्ये येणाऱ्या फायनान्शियल अनसर्टनिटीज म्हणजे अचानक येणाऱ्या खर्चापासून वाचण्यासाठी इन्शुरन्स. तुम्ही जर इन्शुरन्सकडे गुंतवणूक म्हणून बघितलं तर तुमचं म्हणा तुमचे पैसे काही कामाला येणार नाही. का? कारण इन्शुरन्स हे FDs पेक्षाही तुम्हाला कमी रिटर्न्स देतात. जवळपास जास्तीत जास्त 5-6% पर ॲनम तुम्हाला रिटर्न्स देतात. तुम्ही ओव्हरऑल जर कॅल्क्युलेट केलं तर इन्शुरन्समध्ये नाही गुंतवावे. इव्हन म्युच्युअल फंड अनेक मुलं हे पण करतात, म्युच्युअल फंड डायरेक्ट गुंतवणूक करतात. हां, जर तुम्हाला डायरेक्ट शेअर बाजाराचं नॉलेज नसेल, समजा ज्ञान नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर एखाद्या वेळी चालून जाईल. आणि त्यातल्या तुम्ही SIP करावी, दॅट इज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ते जर केलं तरी तुम्ही चालून जाईल. ओके, ज्याने का तुम्हाला दर महिन्याला पैसे गुंतवायची सवय लागेल. SIP ह्यालाच म्हणतात. ओके, पण जर तुम्हाला योग्य ज्ञान असेल गुंतवणुकीचं, जसं आम्ही देखील देतो शेअर बाजार गुंतवणुकीचं ज्ञान, तर तुम्हाला योग्य ज्ञान असेल तर माझं म्हणणं असं आहे की तरुण पिढीने म्युच्युअल फंडाकडे जाऊ नये, त्यांनी डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. का? कारण अगेन जसं मी म्हटलं की हे म्युच्युअल फंड इज अन एजंट काय करणार की बाबा तुम्हाला लिमिटेड प्रॉफिट देणार, तुम्हाला भरपूर चांगलं प्रॉफिट देणार आहे आणि बाकी म्हणा मधलं प्रॉफिट जे आहे ते लोक स्वतः घेतात. तर त्यामुळे हे करू नये. आणि लास्टली पण PF, पोस्ट ऑफिस किंवा बॉन्ड्स या ठिकाणी त्यांनी पैसे लावू नये. असे गुंतवणुका ज्या तुम्हाला 10% म्हणजेच महागाईपेक्षा जे कमी रिटर्न्स आहेत त्याने चुकून यंगस्टर्सने गुंतवणूक करू नये असं मला वाटतं. बिलकुल, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण भेटूया. पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पुन्हा स्वागत पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये. आपण चर्चा करतो आहोत तरुण पिढीने कुठे आणि कशी गुंतवणूक करावी याविषयी, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत शेअर बाजाराचे तज्ज्ञ आणि त्याचबरोबर गुंतवणुकीचे तज्ज्ञ शशांक रावले. शशांकजी, तरुण पिढीने उत्पन्नाच्या किती टक्के भाग गुंतवला पाहिजे आणि का? तरुण पिढी त्यांचं जे एज आहे, उदाहरण घ्या, एखाद्या मुलाचा एज असेल समजा 22, ओके, 22व्या वर्षामध्ये नोकरीला वगैरे लागला तर 100 मायनस युअर एज. ओके, म्हणजे -22 मायनस केले होता 78. ओके, म्हणजे आपण जवळपास 80% पकडून चालूया. तुमच्या उत्पन्नाचा 80% हा भाग. ओके, म्हणजे तुमचं जे एज आहे मायनस युअर, तुमचं जे एज आहे 100 मायनस युअर एज. ओके, जेवढं राहतं, ओके, एखादा एज समजा 25 तर 100 मायनस 25 म्हणजे झाला 75%. ओके, तेवढा भाग तुमचा गुंतवणुकीमध्ये असला पाहिजे. ओके, म्हणजे ओव्हरऑल म्हणजे समजा उदाहरण घ्या, समजा एखाद्याचं इन्कम असेल समजा 10,000 रुपये, नवीन लागलाय कामाला तर कमी इन्कम 10,000 रुपये, तर त्याचे समजा आणि वय आहे त्याचं 22, तर तो जवळपास 8,000 रुपये तो गुंतवणुकीमध्ये टाकू शकतो. त्यातनं काही पैसा हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवायचा आहे, काही मे बी पैसा थोडा जर होऊ शकलं तर प्रॉपर्टीमध्ये, आणि काही पैसा हा इव्हन तुम्ही
आम्ही जसं ट्रेडिंग देखील शिकवतो मुलांना, तर ट्रेडिंगसाठी देखील तुम्ही पैसा वापरू शकता, ज्याने का तुम्हाला ट्रेडिंग करून तुम्ही तुमच्या कामावर एक्स्ट्रा काम करून तुम्ही एक्स्ट्रा चांगल्या रीतीने इन्कम कमवू शकता. पण गोल्डमध्ये अनेक लोक गोल्ड वगैरे घ्यायला लागतात, तर गोल्डमध्ये पण तुम्ही गुंतवणूक करू शकता, पण तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या ओव्हरऑल इन्कमच्या जास्तीत जास्त 5 ते 8% सोन्यामध्ये पैसा असला पाहिजे. का? कारण अगेन गोल्ड हा गुंतवणुकीचा प्रकार नाही, हा हेजिंगचा प्रकार आहे. हा हेजिंगचा प्रकार काय असतो हे आमच्या कार्यशाळा वगैरे असतात, त्यामध्ये आम्ही सगळं प्रॉपरली शिकवतो मुलांना. तर अशा प्रकारे त्यांनी मग करावं. बिलकुल. वयाच्या मर्यादा हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो, तर गुंतवणूक करताना वयाच्या मर्यादा पाळाव्यात का, याविषयी काय सांगा? चुकून सुद्धा नाही. आजची जी यंगस्टर्स आहेत, कुठलंही काम करताना कोणी वय बघत नाही ना. आज मोठ्या मोठ्या मुलांची कामं ना यंगस्टर्स करतात. आज मी इव्हन चाइल्ड लेबर किती ठिकाणी पाहिले, आज बंद झाले, पण अनेक ठिकाणी बघतो मी हॉटेलमध्ये वगैरे लहान मुलं काम करतात. किंवा हे वय नसताना पण लोक लायसन्स नसताना पण ड्रायव्हिंग करतात. मुलांना मी पाहिलेलं आहे, बाईक स्कूटी वगैरे चालवतात. ओके, ही सगळी जर तुम्ही कामं करू शकता, तर तुम्ही गुंतवणुकीत वयाची मर्यादा पाळायची नाहीये. मी तो जेवढं लवकर टाकता येईल. समजा तुम्ही भले तुमचं वय असेल 10-12 वर्ष, जरी तुमचं वय असेल म्हणजे त्या मुलांना, आणि तुम्हाला थोडीफार पॉकेट मनी येते, आई म्हणा टाका, 100 रुपये गुंतवा तुम्ही. तुमचं ते म्हणा हळूहळू तुम्ही गुंतवा, तुम्हाला कधी त्याचं मोठं म्हणा ते वृक्ष झाल्याचं तुम्हाला कळणार पण नाही. वॉरन बफे जे जगातले 3ऱ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांचा पूर्ण पैसा जो आहे त्यांनी जे ते फक्त गुंतवणुकीमध्ये आहे. त्यांनी वयाच्या 11 वर्षी आपल्या गुंतवणुका चालू केलेला, तरी पण ते म्हणतात की मी भरपूर लेट केलं, आणखी लवकर चालू केलं पाहिजे. अशी त्यांचे विचार म्हणून ते जगातले श्रीमंत व्यक्ती आहेत. मग आपण कुठे आहोत, आपण याचा विचार केला पाहिजे. ओके, त्यानंतर इव्हन जसं मी म्हटलं की बाबा अर्निंग कॅपॅसिटी किंवा रिस्क टेकिंग ॲबिलिटी एका यंगस्टरची जास्ती असते, तर त्यामुळे त्याने यंग एजमध्ये जास्तीत जास्त पैसा लावावा. ओके, आणि इव्हन ज्या होतं असं की जेव्हा मुलगा यंग असतो, म्हणजे आता समजा 20-22 वर्ष, तो बोलतो थोड्या दिवस आणखीन जाऊ दे, म्हणजे आणि मी म्हणा थोडं माझं लग्न वगैरे झाल्यानंतर त्याच्यानंतर मी गुंतवायला लागेन, किंवा म्हणा थोडा आणखीन माझा इन्कम थोडा मला एक्सपिरियन्स होते, नंतर मी गुंतवतो. त्याच्यानंतर लग्न होतं, जबाबदाऱ्या वाढतात. ओके, नंतर मुलं होतं, आणखी जबाबदाऱ्या वाढतात. नंतर मग मुलांचं सगळं होईपर्यंत आपलं वय होतं, वय झालं तर आता आपली अर्निंग कॅपॅसिटी कमी झाली, त्यानंतर नको बाबा आता गुंतवणूक, असं तुमचं अख्खं आयुष्य तुम्ही गुंतवणुका करत नाही. तर हीच वेळ आहे. भले तुम्ही काही वय असेल, तुमचं वय असेल 25, 30, 35, 40, जब जागो तब सवेरा. ओके, लवकर तुम्ही तुमच्या गुंतवणुका चालू करा. ओके, आणि त्याचा फायदा असेल जर तुम्ही यंग असाल एकदम. ओके, तुमचं लग्न झालं असेल, तुमच्या जबाबदारी कमी असतात, हीच वेळ असते की तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक कराल, आणि त्यामुळे फायदा असा होतो की तुम्ही लवकर फायनान्शियल रिटायरमेंट घेऊ शकता. जसं मी ठरवलेलं माझ्या आयुष्यात की वयाच्या 35व्या वर्षी मी फायनान्शियल रिटायरमेंट घेणार आहे, ज्याने का आपलं दीर्घकालीन आयुष्य आपण चांगलं एन्जॉय करू शकतो. तुम्ही आज काम करत राहा, वयाच्या 40-45 काम करत राहणार, तुम्ही एन्जॉय कधी पुढच्या जन्मी करणार आयुष्य. तर म्हणून आपल्या कामाचं आपण आयुष्य एन्जॉय देखील केलं पाहिजे. आपण भरपूर मेहनत घ्यायला, भरपूर पैसा कमवायला आणि आयुष्याची रेस जिंकायला आपण जन्माला नाही आलो. वी आर बॉर्न टू एन्जॉय लाईफ. तर आपलं आयुष्य एन्जॉय देखील करायला शिका, जे की तुमच्या म्हणा लवकर गुंतवणूक तुम्हाला कामाला येते. बिलकुल, खूप महत्त्वाचा सल्ला तुम्ही दिलात. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया. पुन्हा एका ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करतायत तरुण पिढीने गुंतवणूक कुठे आणि कशी करावी याविषयी. शशांकजी, बरेच तरुण आपण बघतो की जे शिकता नोकरी करतात किंवा इतर कुठला तरी जॉब करतात आणि पैसे कमावण्याच्या मागे असतात. तर शिक्षण आणि नोकरी या दोन्ही गोष्टी एकत्र करणं योग्य आहे का? जर तुमचं फायनान्शियल कंडिशन म्हणजे एवढी स्थिर नसेल, बाबा खरोखर एकदम गरजेचं आहे नोकरी करणं, तर एखादं केलं तर चालेल. पण तुम्हाला स्थिरतावर असेल, ओके, तुम्ही तुमचं घर नीट चालू शकत असाल, तर माझं म्हणणं असं आहे की जो शिकणारी व्यक्ती आहे त्यांनी नोकरी आणि शिक्षण एकसाथ करू नये. का? कारण तुमचा फोकस चालतो, एकदा तुम्ही पैसे कमवायला लागलात, ओके, तर म्हणा मेन कल जो आहे तुमचा पैशाकडे जातो, तुमचा अभ्यासामधनं लक्ष उडतो, आणि तुम्ही आता तुमचं शिक्षण कंप्लीट झालं, तुम्हाला कमी पगार मिळणार, बरं, आणि शिक्षणाकडे लक्ष न दिल्यामुळे तुम्ही चांगले मार्क्स नाही आले, तुमचं डिग्री चांगली नसेल, तर पुढे जाऊन तसं पण तुम्हाला चांगलं पॅकेज मिळणार नाही. म्हणजे तुम्ही आज जे पैसे कमवलेले आहेत, ओके, पुढे जाऊन तेवढं जास्त तुम्ही नुकसान करणार आहात. तर मस्त प्रॉपरली शिक्षण घ्या, ओके, पहिलं लर्निंग करा, नंतर अर्निंग करा, त्यानंतर तुमचं आयुष्य चांगलं होईल. इव्हन असंही होतं की अनेकदा तुम्ही जर पार्ट टाइम, जसं पार्ट टाइम MBAचे ह्याचे वगैरे कोर्स, तर पार्ट टाइम कोर्सना तेवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही, तेवढं त्याला वेटेज दिलं जात नाही. तुम्ही जर फुल टाइम म्हणा एज्युकेशन केलेलं आहे, तर त्याला जास्ती वेटेज दिला जातं. तुम्ही पुढे म्हणा तुमचं प्रोफाईल दाखवायला गेलं नोकरीसाठी, तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही म्हणा एक साथ दोन्ही करू नये. हां, तर तुमची पॉकेट मनी वगैरे असेल, काही असेल, तुम्ही गुंतवणूक वगैरे करू शकता, पण फक्त
पैसे कमवायचे आहेत म्हणून तुम्ही शिक्षण सोडून तुम्ही नोकरी धंद्याकडे वळू नये असं मला वाटतं. कंप्लीट करा, त्यानंतर अख्खा आयुष्यभर आपल्याला पैसेच कमवायचं, तर हेच काम करायचं. नंतर आपल्याला पस्तावा होईल की बाबा अरे मी त्यावेळी शिकलो असतं तर बरं झालं असतं. तर असं करू नये, ही चूक करू नये. बिलकुल, ही सगळं मार्गदर्शन तुम्ही आता इथे करता आहात, पण इथे वेळेला मर्यादा आहे. यासाठी तुम्ही वेगळ्या कार्यशाळा सुद्धा घेता शेअर ट्रेडिंगच्या आणि गुंतवणुकीच्या, तर त्यामध्ये काय शिकवलं जातं? जसं आता आपण म्हटलं की आम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक, पहिला आपण गुंतवणुकीबद्दल बोलूया की आता नुसतं तरुण पिढीच नाही तर सगळ्यांसाठी, म्हणजे यासाठी वयाची मर्यादा काही नाही आहे, कोणी आमच्या कार्यशाळेत येऊ शकतं. ओके, एक तरुण मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपासून ते नोकरी धंदा करण्यापासून ते हाऊसवाईफपासून कोणी येऊ शकतं या कार्यशाळेमध्ये. ओके, कारण प्रत्येकाला ही गोष्ट गरजेची आहे. तर यामध्ये आपण गुंतवणुका कुठे आणि कशा करा आणि कुठल्या गोष्टीमध्ये वाचवायच्या योग्यरित्या तुम्हाला ज्ञान हे दिलं जातं. ओके, वन आणि सेकंडली इव्हन तुम्हाला ट्रेडिंगबद्दल ज्ञान दिलं जातं. आज तुम्ही शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही एक्स्ट्रा इन्कमसाठी तुम्ही काम करू शकता, तुमच्या वेळेला चांगल्या पैशामध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, तुम्ही समजा लाखभर रुपये टाकले तर दिवसाला 3-4 हजार रुपये किंवा 10-20 हजार रुपये टाकले तर दिवसाला 700-800 रुपये तुम्ही सहजरित्या कसं कमवू शकता ट्रेडिंगच्या माध्यमातून आणि भरपूर सोप्या रीतीने, हे तुम्हाला आम्ही आमच्या कार्यशाळेमध्ये शिकवतो आणि ज्याचा अनेक लोकांनी भरपूर चांगला फायदा घेतला आणि त्यांना मग भरपूर चांगला फायदा यामुळे होईल. बिलकुल. सध्या महाराष्ट्रात कुठे कुठे तुमच्या कार्यशाळा आहेत? सध्या आमच्या ज्या मोफत कार्यशाळा आहेत या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी असतात. त्यानंतर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा असतात. तुम्हाला तुमच्या टीव्ही स्क्रीनचा नंबर येतच असतील, जेव्हा तुम्ही फक्त एक छोटासा मिस कॉल द्या. ओके, तुम्ही आमच्या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला आमच्या टीमकडनं सगळ्या वेन्यूचे SMS येतील. त्यातनं कुठल्याही वेन्यूवरती तुम्ही येऊ शकता. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला यायचं तुम्ही येऊ शकता आणि या सगळ्या कार्यशाळा मोफत आहेत. रजिस्ट्रेशनची वगैरे काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली येऊन तुम्ही त्या कार्यशाळा अटेंड करू शकता. बिलकुल, या सगळ्या कार्यशाळा मोफत आहेत. महाराष्ट्रातल्या 5 शहरांमध्ये या कार्यशाळा आहेत. त्या ठिकाणचा पत्ता आणि यासाठीचे फोन नंबर सध्या आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. तर अवश्य या सगळ्या कार्यशाळांचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि त्यासाठी या मोबाईलवर तुम्ही मिस कॉल देऊ शकता किंवा SMS देखील करू शकता. तेव्हा जरूर या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या गुंतवणुकीबाबतचं ज्ञान जरूर वाढवा. शशांक रावले, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना हे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.